Hello dear students, today we are going to continue the last part that we have discussed in the previous lecture, that is radicals. Actually in previous lecture we have seen that how basic radicals are formed, how acidic radicals are formed, isn't it? So today let us discuss another type of radicals, that is simple radicals and composite radicals. आपण ॲसिडिक आणि बेसिक रॅडिकल्स कसे फॉर्म होतात हे बघितलं आहे. आता सिंपल रॅडिकल म्हणजे काय आणि कंपोजिट रॅडिकल म्हणजे काय हा पार्ट आपण बघणार आहोत. आणि केमिकल फॉर्म्युली कंपाऊंड्सचे कसे तयार करायचे, ॲक्च्युली तो पार्ट तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये बघितलेला आहे, तो थोडासा आपण रिवाईज करणार आहोत. सो द फर्स्ट कन्सेप्ट इज the first concept that we are going to see today is simple radicals. याच्या नावातच आहे स्टुडंट्स, सिंपल म्हणजे द रॅडिकल्स विच आर फॉर्म्ड फ्रॉम वन ॲटम. ज्या रॅडिकल्स, आता रॅडिकल्स तुम्हाला कळालं ना की जेव्हा ॲटम्स इलेक्ट्रॉन डोनेट किंवा ॲक्सेप्ट करतात तर तेव्हा त्यांच्या थ्रू त्या डोनेशन ऑफ ॲक्सेप्शन ऑफ इलेक्ट्रॉन्समधून रॅडिकल्स फॉर्म होतात. पॉझिटिव्ह चार्ज डोनेट केला तर पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला तर निगेटिव्ह चार्ज. सो सिंपल रॅडिकल म्हणजे काय की जेव्हा एक ॲटम इलेक्ट्रॉन डोनेट और ॲक्सेप्ट करतो तेव्हा त्याच्यापासून फॉर्म होतात ते सिंपल रॅडिकल्स. इथे त्याची डेफिनेशन आपण काय लिहिणार, दीज आर द फॉर्म्ड फ्रॉम सिंगल किंवा वन ॲटम. एका ॲटमपासून जे रॅडिकल्स फॉर्म होतात म्हणजे जेव्हा एक ॲटम इलेक्ट्रॉन डोनेट करतो किंवा ॲक्सेप्ट करतो तेव्हा त्याला म्हणायचं सिंपल रॅडिकल्स. फॉर एक्झाम्पल सोडियम ॲटम जो आहे तो 1 इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि त्याच्यापासून पॉझिटिव्हली चार्ज म्हणजे सोडियमचा कॅटायन हा फॉर्म होतो. सो दिस इज सिंपल रॅडिकल. त्यानंतर Cl- Mg++ हे सगळे सिंपल रॅडिकल्स आहेत. हे रॅडिकल्स पॉझिटिव्हली चार्ज पण असू शकतात, निगेटिव्हली चार्ज पण असू शकतात. आलं लक्षात? सिंपल रॅडिकल ही कन्सेप्ट इझी आहे. देन द नेक्स्ट इज कंपोजिट रॅडिकल्स. आता जसं इथे आपण बघितले की सिंगल ॲटमपासून फॉर्म झालेले सिंपल, तसे कंपोजिट रॅडिकल्समध्ये मोर दॅन वन टाईप ऑफ ॲटम्स जेव्हा फॉर्म होतात और कंबाईन होतात तर ते असतात, त्याच्यामध्ये त्यांच्या थ्रू जे फॉर्म होतात ते कंपोजिट रॅडिकल्स असतात. म्हणजे ह्या प्रकारच्या रॅडिकल्समध्ये एकापेक्षा जास्त टाईपचे ॲटम्स हे प्रेझेंट असतात. इथे आपण काय म्हणूयात, ग्रुप ऑफ ॲटम्स. जे रॅडिकल्स ग्रुप ऑफ ॲटम्स पासून फॉर्म होतात म्हणजे ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त टाईपचे ॲटम्स प्रेझेंट असतात त्यांना कंपोजिट रॅडिकल्स असं म्हणतात. यामध्ये देखील पॉझिटिव्हली चार्ज, निगेटिव्हली चार्ज रॅडिकल्स हे असू शकतात. लास्ट लेक्चरमध्ये आपण जे फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितलं होतं NH4 दॅट इज अमोनियाचा जो अमोनिया गॅसपासून अमोनियम रॅडिकल जो फॉर्म झालेला होता तो एक कंपोजिट रॅडिकलचाच प्रकार होता. परमॅग्नेट तुम्हाला मी सांगितलं तो देखील कंपोजिट रॅडिकल्स होता. सो इथे या कंपोजिट रॅडिकल्सचे एक्झाम्पल्स आपण सांगू शकतो NH4+, नंतर SO4 दॅट इज सल्फेट मायनस हे काही कंपोजिट रॅडिकल झाले. याच्यामध्ये नायट्रोजन आहे, हायड्रोजन आहे, ह्या दोघांच्यापासून तयार झाला हा एक रॅडिकल. इथे सल्फर आहे, ऑक्सिजन आहे, हा एक रॅडिकल की ज्याच्यामध्ये मोर दॅन वन टाईप ऑफ ॲटम्स हे प्रेझेंट असतात. सो हा एक दुसरा प्रकार झाला. आपण लास्ट टाईम बघितलं तर बेसिक आणि ॲसिडिक रॅडिकल, इथे सिंपल आणि कंपोजिट रॅडिकल्स. तुम्हाला एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात ओळखायला की सिंपल रॅडिकल कोणते, कंपोजिट रॅडिकल्स कोणते, तर तुम्हाला इझिली ओळखता आलं पाहिजे. ज्याच्यामध्ये सिंगल ॲटम्स आहेत ते सिंपल रॅडिकल, कंपोजिट रॅडिकलमध्ये ग्रुप ऑफ ॲटम्स जिथे असतील ते कंपोजिट. आता
हा पार्ट समजला असेल. लास्ट जो पार्ट आहे आपल्या चॅप्टरमधला दॅट इज केमिकल फॉर्म्युली. ऑफ कंपाऊंड्स. कोणत्याही कंपाऊंडचा केमिकल फॉर्म्युला तयार करताना त्याच्या काही स्टेप्स ज्या आहेत त्या आपण ऑलरेडी 8th स्टँडर्डमध्ये शिकलो आहे. ओके. सो आता इथे बघा स्टुडंट्स, हे केमिकल फॉर्म्युली जेव्हा तुम्हाला तयार करायचे असतात, तुम्हाला नेम दिलं जातं. फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईड, तुम्हाला अशा पद्धतीचं नेम दिलं जाईल आणि त्याचा फॉर्म्युला तयार करा असा क्वेश्चन असेल. तर इथे ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स लिहिण्याला महत्त्व आहे. स्टेप्स अजिबात स्किप करायच्या नाहीत. जशा तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या आहेत तशाच स्टेप्स आपल्याला इथे लिहायच्या आहेत. आधी आपण एक एक्झाम्पल बघूयात. स्टेप्स तुम्हाला मी समजून सांगते आणि मग ह्याच्याशी रिलेटेड अजून एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुम्हाला मला द्यायची आहे. सो केमिकल फॉर्म्युली तयार करताना सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊयात. मॅग्नेशियम सपोज नायट्रेट घेऊ आपण. ओके. आता ह्या मॅग्नेशियम नायट्रेट असं तुम्हाला एक्झाममध्ये दिलं जाईल आणि याचा केमिकल फॉर्म्युला तयार करण्याच्या स्टेप्स लिहायला तुम्हाला विचारलं जाईल. सो कंपाऊंड कोणतंही असू दे, तुमच्या ज्या स्टेप्स आहेत त्या सगळीकडे कॉमन असणार आहेत. स्टेप नंबर 1, पहिल्या स्टेपमध्ये आपण काय लिहितो बघा, राईट सिम्बॉल्स ऑफ द एलिमेंट्स. जे काही तुमचे एलिमेंट्स आहेत या मॅग्नेशियम नायट्रेटमध्ये, सिम्बॉल्स ऑफ एलिमेंट्स म्हणण्यापेक्षा इथे आपण रॅडिकल्स म्हणूया. आता हे सिम्बॉल्स लिहिताना आपण बघा स्टुडंट्स, जे बेसिक रॅडिकल्स म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असणारे असतात रॅडिकल्स, ते त्यांचा सिम्बॉल आधी लिहायचा आणि नंतर जे ॲसिडिक रॅडिकल्स आहेत त्यांचा सिम्बॉल लिहायचा. सो इथे आपण ते देखील मेन्शन करणार आहोत. स्टेप नंबर 1मध्ये राईट द सिम्बॉल्स ऑफ द रॅडिकल्स, आणि ते लिहिताना इथंपर्यंतच लिहायचं नाही तर त्याच्या पुढे देखील तुम्हाला मेन्शन करायचं आहे की बेसिक रॅडिकल्स हे आधी आणि मग ॲसिडिक रॅडिकल्स. सो ते देखील इथं मेन्शन करूयात, विसरू नका. रॅडिकल्स विथ बेसिक रॅडिकल्स ऑन लेफ्ट, ॲटलिस्ट एवढं तरी लिहा. आणि मग ॲसिडिक रॅडिकल्स ऑन राईट, हे आपोआप तुमचं पुढे माहिती होईलच, हे विसरू नका. बेसिक रॅडिकल्स ऑन लेफ्ट म्हणजेच पॉझिटिव्हली चार्ज जे आपले रॅडिकल्स आहेत ते नेहमी आधी लिहायचे. आता बघा, ही स्टेप नंबर 1 झाली. ह्या मॅग्नेशियम आणि नायट्रेट ह्या दोघांचे सिम्बॉल्स तुम्हाला मात्र इथं माहिती असणं गरजेचं आहे. आणि यासाठी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जो आयन्स आणि रॅडिकल्सचा चार्ट दिला आहे स्टुडंट्स, तो तुम्हाला लर्न करायचा आहे, बाय हार्ट लर्न करायचा आहे अगदी. आता म्हणजे नॉर्मली मी तुम्हाला सांगते की पाठांतर करू नका किंवा, बट ज्यांना लक्षात राहत नाही तुम्ही काही ट्रिक यूज करू शकता. जसं की एक पॉझिटिव्ह चार्ज असणारे जे आयन्स आहेत, हायड्रोजन, सोडियम, पोटॅशियम, सो हाय, सो, पो, सी, असे काही तुम्ही फर्स्ट लेटर, जसं आपण ताना, पिही, निपाजा करतो, इंद्रधनुष्याचे रंग लक्षात ठेवा, तसं तुम्ही काहीही ट्रिक यूज करा तिथे. आणि हे जो तो चार्टमध्ये दिलेले आहेत तुम्हाला जे जे रॅडिकल्स आयन्स जे आहेत ते तुम्हाला तोंडपाठ करावे लागणार आहेत. का करायचे आहेत? कारण इथून पुढे म्हणजे फक्त 9th स्टँडर्डमध्येच असं नाही, तर इथून पुढं तुम्हाला जिथं जिथं तुम्ही केमिस्ट्री शिकणार आहात तर तिथे अशा पद्धतीचे तुम्हाला नेम्स देतील किंवा फॉर्म्युला दिलेला असेल त्याच्यावरून नेम तुम्हाला विचारलं जातं. आणि ते जर तुम्हाला यायचं असेल तर तो चार्ट जो आहे दिलेला तुम्हाला तो येणं हे महत्त्वाचं आहे. आलं लक्षात? आता इथे देखील बघूयात आपण, केमिकल फॉर्म्युला लिहायचं आहे आपल्याला. याच्यात मॅग्नेशियम आणि नायट्रेट असे 2 रॅडिकल्स आहेत. ठीक आहे. आता यातला मॅग्नेशियमचा सिम्बॉल आहे Mg आणि नायट्रेट जो आहे त्याचा सिम्बॉल आहे NO3. आता Mg जो आहे त्याचे नुसता तुम्ही असा सिम्बॉल लिहू शकता किंवा वरती त्याची व्हॅलन्सी देखील आपण, म्हणजे जो चार्ज असतो ना त्याच्यावर, तिथं रॅडिकल म्हटले
रॅडिकल कधी तयार होतात की जेव्हा इलेक्ट्रॉन आपण डोनेट किंवा ॲक्सेप्ट करतो. मग आता इथं जेव्हा आपल्याला रॅडिकल लिहा असं सांगितलं आहे तर तुम्ही नुसता असा सिम्बॉल लिहिणं इथं एक्सपेक्टेड नाही. इथं तुम्ही त्यांच्यावरचा चार्ज देखील लिहिला पाहिजे. आता मॅग्नेशियमचा जो रॅडिकल आहे हे जर असं लिहिलं तर हा नुसता ॲटम झाला ना. मग आता आपल्याला इथं रॅडिकल लिहायचे आहेत आणि म्हणून इथं नुसता Mg असं न लिहिता Mg2+ आणि NO3 दॅट इज नायट्रेट रॅडिकल आहे त्याच्यावरती -1 चार्ज आहे. सो ही माझी फर्स्ट स्टेप इथे कंप्लीट झाली. ओके. आता सेकंड स्टेप लिहिताना त्यांच्या सिम्बॉलच्या खाली त्यांच्या व्हॅलन्सीज लिहायचे आहेत. स्टेप नंबर 2 म्हणा, राईट सिम्बॉल्स ऑफ रॅडिकल्स write valencies of radicals below their symbols. जे त्यांचे सिम्बॉल्स आहेत त्याच्या खाली त्या प्रत्येकाची व्हॅलन्सी आता आपल्याला लिहायची आहे. सो मी इथं लिहिला Mg2+, इकडच्या बाजूला NO3 मायनस, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे बेसिक रॅडिकल लेफ्ट साईडला घ्यायचे, ॲसिडिक रॅडिकल राईट साईडला घ्यायचे, असंच लिहायचं. नंतर मग तुमचं कंपाऊंडचं नाव लिहायचं सिक्वेन्स चुकू शकतो जर तुम्ही ॲसिडिक रॅडिकल आधी घेतलं तर, म्हणून नेहमी बेसिक रॅडिकल आधी घ्यायचं. आता इथे ह्याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येईल याचा एक फायदा तुम्हाला काय होईल बघा. इथं जो काही तुमचा नंबर आहे तो नंबर म्हणजेच त्या रॅडिकलची व्हॅलन्सी आहे. आता इथे मॅग्नेशियमच्या बाबतीत बघितलं तर इथे त्याची व्हॅलन्सी 2 आहे आणि NO3 ची व्हॅलन्सी 1 दिसते आपल्याला. बरोबर बरोबर. आता ही स्टेप नंबर 2 झाली. नेक्स्ट स्टेप काय आहे बघा. स्टेप नंबर 3 क्रॉस मल्टिप्लाय करायचं आता आपल्याला व्हॅलन्सीचं. आठवत असेल तुम्हाला हे सगळं आपण 8th स्टँडर्डमध्ये ऑलरेडी परफॉर्म केलेलं आहे. सो स्टेप नंबर 3 मध्ये लिहूयात क्रॉस मल्टिप्लाय द व्हॅलन्सीज. आता काय करायचं बघा, परत मी हे इथं रिपीट करेन. Mg2+, NO3 मायनस इथे 2 व्हॅलन्सी, इथे 1 व्हॅलन्सी जी आहे दिलेली याची. आता क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे काय करायचं बघा. बरेच तुम्हाला सवय असते की दोन्हीकडं ॲरो दाखवायचा. तर ही जी NO3 ची व्हॅलन्सी आहे ती मॅग्नेशियमला गेली असा ह्याचा अर्थ होतो, म्हणून हा 1चा ॲरो मॅग्नेशियमकडे दाखवायचा आणि ही जी मॅग्नेशियमची व्हॅलन्सी आहे ती NO3ला क्रॉस होणार. आता हे क्रॉस होणार म्हणजे काय होतं तर जेव्हा इलेक्ट्रॉन डोनेट किंवा ॲक्सेप्ट होतात तेव्हा मॅग्नेशियम काय करतो, 2 इलेक्ट्रॉन देतो ना, आणि म्हणून कुणाला देतो तर ह्या NO3ला देतो. NO3चे 2 जे रॅडिकल्स आहेत त्यांना. सो ही केमिकल रिॲक्शन लिहिताना आपल्याला व्हॅलन्सीज त्यासाठी क्रॉस मल्टिप्लाय करायच्या आहेत. जेवढी व्हॅलन्सी तेवढे इलेक्ट्रॉन डोनेट किंवा ॲक्सेप्ट करतो असं आपण शिकलो आहे की नाही, म्हणून आलं लक्षात. आता क्रॉस मल्टिप्लाय व्हॅलन्सीज झाली आणि मग लास्ट लास्ट स्टेप दॅट इज 4th स्टेप, राईट द केमिकल फॉर्म्युला. आता क्रॉस मल्टिप्लाय झाली व्हॅलन्सी. ही व्हॅलन्सी मॅग्नेशियमला लिहिली आपण, म्हणजे बघा आता कशी येणार आहे. Mg आणि NO3ला ही 2 व्हॅलन्सी आली आहे, म्हणजे आता हे ओळखण्यासाठी म्हणून आपण ह्या NO3ला ब्रॅकेटमध्ये लिहायचं आणि टोटल ब्रॅकेटच्या बाहेर 2 लिहायचा. बघा जेव्हा व्हॅलन्सीज इक्वल असतात तेव्हा आपण त्या मेन्शन करत नाही. म्हणजे समजा इथं जर दोन्हीकडे 1-1 व्हॅलन्सीज असत्या जर समजा असत्या तर इथे हा फॉर्म्युला असा तयार झाला असता.
इवन दोन्हीकडे दोन दोन जरी व्हॅलन्सी परत इक्वल असत्या तर त्यासुद्धा इक्वल आहेत, सो त्या कॅन्सल होऊन हाच फॉर्म्युला तुमचा इथे झाला असता. बट जेव्हा दोन व्हॅलन्सीज ह्या वेगवेगळ्या आहेत तेव्हा मात्र त्या आपल्याला इथे व्यवस्थित दाखवाव्या लागतील. ही मॅग्नेशियमची दोन व्हॅलन्सी NO3च्या तिथे दाखवायची. क्रॉस मल्टिप्लाय का केलं ते कळालं ना तुम्हाला. आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन आपण शिकलोय. आयोनिक बॉन्ड फॉर्म होताना एक जो आहे जो ज्याच्यावरती इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज येतो, मग तो जेवढे इलेक्ट्रॉन डोनेट केलेत ते ह्याला मिळालेत अशा अर्थानं आपण ह्या व्हॅलन्सीज क्रॉस मल्टिप्लाय केलेल्या आहेत. सो दिस इज द लास्ट स्टेप, दॅट इज फोर्थ स्टेप, की ज्याच्यामध्ये आपण केमिकल फॉर्म्युला लिहिला व्हॅलन्सीजचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. लक्षात आलं. ह्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल्स तुम्हाला आहेत ते सॉल्व करायचे आहेत आणि ते सॉल्व करण्यासाठी अर्थातच मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला तो जो टेक्स्टबुकमधला चार्ट आहे तो मात्र लर्न करायचा आहे. तो लर्न केला तरच तुम्हाला ह्या व्हॅलन्सीज व्यवस्थित लिहिता येतील आणि मग ह्या केमिकल फॉर्म्युले एक्झामसाठी म्हणून करू नका. पुढे सुद्धा जिथं जिथं तुम्ही जाल, जिथं जिथं तुम्ही शिकाल, कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असू देत, सगळीकडे तुम्हाला या व्हॅलन्सीज ज्या दिलेल्या आहेत त्या चार्टमध्ये त्याचा यूज होणार आहे. सो व्यवस्थित अगदी काही तुम्ही तिथे आयडियाज लावा, ट्रिक्स वापरा, पण तो चार्ट तुम्हाला लर्न करायचा आहे एवढं लक्षात ठेवा. सो इथं आपण थांबूयात आजच्या लेक्चरमध्ये. आयन्स, रॅडिकल्स ही कन्सेप्ट आपण बघितली, केमिकल फॉर्म्युली कशी तयार करायची ते बघितले, त्याच्या स्टेप्स बघितल्या, एक एक्झाम्पल दिलं. ओके, आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूयात. हा चॅप्टर देखील इथे संपलेला आहे. अजून एक स्टुडंट्स तुम्हाला सांगायचं होतं मला की जो एक्सरसाइजमध्ये तुम्हाला मोल्सवरती जे काही न्यूमरिकल्स दिलेले आहेत, आपण ह्या चॅप्टरमध्ये फक्त एकच फॉर्म्युला जो मी तुम्हाला सॉल्व करून दिलेला होता ह्याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये, नंबर ऑफ मोल्स कसे फाइंड आउट करायचे, तेवढाच प्रश्न तुम्हाला विचारला जातो ह्या चॅप्टरमध्ये, लक्षात घ्या. सो त्या प्रकारची न्यूमरिकल्स मी तुमच्याकडून सॉल्व करून घेतलेले आहेत. एक तुम्हाला मी एक्झाम्पल त्याचं दाखवलेलं होतं. सो त्या सेम वेनं तुम्हाला एक्सरसाइजमधले सगळे जे क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर्स फाइंड आउट करायचे आहेत. एक्सरसाइज घेताना त्यात मी आता हे झालं की नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याच्यातला एक्सरसाइज देखील डिस्कस करणार आहोतच. सो जे वेगळे वेगळे आहेत तेच फक्त मी घेईन, जे त्या पॅटर्नचे एक्झाम्पल्स आहेत ते मी एक्सरसाइज सॉल्व करताना घेणार नाही. आलं लक्षात. सो इथंच थांबूयात आपण. नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचा पार्ट बघूया.